नमस्कार, प्रियंकाज फूड कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एकदम मस्त खुसखुशीत आंबट गोड तिखट चवीची मस्त अशी बाकरवडीची रेसिपी बघणार आहोत। बनवायला खूपच सोपी आहे आणि चव पण खूप छान लागते। चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीला। बाकरवडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण त्याचा डो तयार करून घेऊयात। त्यासाठी मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर तेल आपल्याला व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळेच आपली बाकरवडी छान खुसखुशीत होते। ती कुठेही सैल पडत नाही आणि त्याला कलरही एकदम मस्त येतो। तेल पिठामध्ये व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेतल्यानंतर या पिठामध्ये आपल्याला पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना पाण्याचा वापर आपल्याला थोडा थोडा करायचा आहे, जेणेकरून आपलं पीठ व्यवस्थित मळल्या जाईल आणि जास्त सैल होणार नाही। आपल्याला खूप असं घट्ट प्रमाणामध्ये पण आणि जास्त पातळ हे पीठ मळायचं नाही आहे। एकदम मीडियममध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जर आपलं पातळमध्ये मळून झालं तर आपल्या वड्या व्यवस्थित गोल होत नाहीत आणि त्या फुटू शकतात। आपलं पीठ एकदा मळून झालं की त्यानंतर झाकून ठेवून आपल्याला हे पीठ 10 मिनिटं भिजू द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपलं पीठ आता थोडंसं व्यवस्थित भिजलेलं आहे। आता आपल्याला याला हाताच्या तळव्याच्या मदतीने व्यवस्थित 5 मिनिटं परत एकदा मळून घ्यायचं आहे। मळून घेतल्यामुळे आपलं पीठही छान मऊ होतं आणि त्यामुळे आपल्या वड्याही खूप छान खुसखुस होतात। 5 मिनिटं मळून घेतल्यानंतर परत एकदा 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवून पीठ भिजू द्यायचं आहे। जोपर्यंत आपलं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण बाकरवडीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया। त्यासाठी सगळ्यात आधी एका कढईमध्ये मी 3 चम्मच धने, 3 चम्मच तीळ, 1 चम्मच बडीशेप आणि अर्धा चम्मच जिरे घेतले आहेत। हे सगळे मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। आपल्याला हे मसाले जास्त भाजायचे नाही आहेत, फक्त याचा कच्चापणा दूर व्हावा एवढेच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत। मसाले भाजून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे अर्धी वाटी बारीक किसलेलं खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरंही आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसंच भाजून घ्यायचं आहे। मसाले भाजून घेतल्यानंतर आपल्याला चिंच आणि गुळाची आंबट गोड चटणी तयार करून घ्यायची आहे। यासाठी मी इथे अर्धी वाटी चिंच आणि तेवढाच गुळ घेतला आहे। हे दोन्ही पदार्थ आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत, ज्यामुळे आपली चिंच गुळाची आंबट गोड चटणी घट्टसर होते आणि बाकरवडीच्या रोलला लावायलाही सोपी जाते। गरम असल्यामुळे ही पातळ जरी दिसत असली तरी थंड झाल्यावर बऱ्यापैकी घट्ट होते। आता आपण भाजून घेतलेले मसाले व्यवस्थित थंड झालेले आहेत। आता आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे। बारीक करताना आपल्याला यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच साखर आणि अर्धा चम्मच चाट मसाला घालायचा आहे। हे सगळे पदार्थ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत। आपल्याला हे पदार्थ जास्त बारीक करायचे नाही आहेत, थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत। आता आपलं सारणही तयार आहे आणि पीठही मुरलेलं आहे। आता आपण बाकरवडीसाठी लागणारी पोळी तयार करून घेऊया। पोळी आपल्याला जास्त जाडही करायची नाही आहे आणि जास्त पातळही करायची नाही आहे। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन रेसिपीजची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। आपण आता व्यवस्थित पोळी लाटून घेतलेली आहे। तुम्ही अशीच गोलही पोळी ठेवू शकता किंवा याला चौकोनी शेपमध्येही कट करू शकता आणि त्यानंतर यामध्ये तुम्ही सारण भरू शकता। आता या पोळीवर आपण तयार केलेली चिंच गुळाची आंबट गोड चटणी लावायची आहे। आपण पाहू शकतो चटणी थंड झाल्यावर बऱ्यापैकी घट्टसर झालेली आहे। ही चटणी आपल्याला पोळीवर व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची आहे। चटणी आता आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेतली आहे। आता आपण तयार केलेलं सारण यावर घालायचं आहे। सारणही आपल्याला व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे। सारण व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून झाल्यानंतर सारण पोळीमधून बाहेर निघू नये यासाठी आपल्याला पोळी हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे, म्हणजे सारण व्यवस्थित पोळीला चिकटल्या जाईल आणि जेव्हा आपण बाकरवडी तळू तेव्हा सारण बाकरवडीमधून बाहेर येणार नाही। आता आपल्याला हलक्या हलक्या हाताने बाकरवडीचा रोल तयार करून घ्यायचा आहे।
बाकरवडीचा रोल आता आपला तयार झालेला आहे. आता आपण याच्या वड्या कट करून घेऊया. याच्या आपण आपल्या सोयीनुसार छोट्या किंवा मोठ्या साईजमध्ये वड्या कट करून घेऊ शकतो. आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल आपल्याला जास्त कडक गरमही ठेवायचं नाही आहे आणि जास्त थंडही ठेवायचं नाही आहे. जास्त कडक तेलामध्ये जर बाकरवडी आपण तळून घेतली तर ती बाहेरून करपल्या जाते आणि आतून कच्ची राहते. त्यामुळे बाकरवडी व्यवस्थित खुसखुस होत नाही. त्यामुळे आपल्याला बाकरवडी लो टू मिडियम फ्लेमवर एकदम 5 ते 7 मिनटं मस्त खरपूस अशी तळून घ्यायची आहे. आपण पाहू शकतो आपल्या बाकरवडीला आता मस्त असा कलर चढत आलेला आहे. आता आपली बाकरवडी तयार आहे. आपण याला काढून घेऊ. थंड झाल्यावर आपली बाकरवडी आता मस्त अशी सेट झालेली आहे आणि छान असा कलरही आलेला आहे. दिसायला जेवढी छान दिसते तेवढी खायलाही एकदम मस्त खुसखुशीत, आंबट, गोड आणि तिखट झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास नक्की करून पहा. थँक्यू.